नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा आपला विषय आहे फेब्रुवारी 2026च्या पगार बिलामध्ये HRA एरियर्स अर्थात घरभाडे भत्ताची जी थकबाकी आहे 7 महिन्यांची ती कशी ॲड करावी। चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। सर्वप्रथम आपलं ब्राउझर ओपन करूयात। वर ॲड्रेस बारमध्ये शालार्थची ऑफिशियल वेबसाईट shalarth.maharashtra.gov.in या साईटवर येऊयात। आपल्या शाळेचा यूजरनेम आणि पासवर्ड एंटर करून कॅप्चा कोड फिल करायचा आहे। कॅप्चा कोड फिल करत असताना तो रिफ्रेश करून मग फिल करण्याची सवय ठेवा। आणि लॉग इन किंवा सबमिट या बटनावर क्लिक करा। तर आपलं शाळेचं शालार्थ पोर्टल इथे आपल्याकडे ओपन झालेलं दिसत आहे। सर्व कर्मचाऱ्यांना HRA एरियर्सचा टॅब ॲक्टिवेट करण्यासाठी वर्कलिस्टमधून पेरोल आणि पेरोलमधून एम्प्लॉई एलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन्स यावर क्लिक करायची आहे। आपल्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या नावावर क्लिक करून त्याचा HRA एरियर्स हा टॅब ॲक्टिवेट करायचा आहे। त्याला चेक करायचा आहे चेकबॉक्समध्ये आणि सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे। ओके। नंतर बॅक येऊन किंवा क्लोज करून दुसऱ्या कर्मचाऱ्याला ओपन करा। त्यांनाही HRA एरियर्सच्या समोरचा जो चेकबॉक्स आहे त्या चेकबॉक्सवर राईट करून सेव्ह करा। रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली। ओके। अशा पद्धतीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना HRA एरियर्स चेक करून क्लोज करा। अशा प्रकारे आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या अलाउन्सेसमध्ये HRA एरियर ही टॅब ॲक्टिवेट झाल्यानंतर वर्कलिस्टमधून पेरोल आणि एम्प्लॉई इन्फॉर्मेशनमधून नॉन कॉम्प्युटेशनल ड्यूज अँड डिडक्शन्स यावर क्लिक करूयात। टाईप ऑफ कंपोनंटमधून अलाउन्सेस निवडूयात। सिलेक्ट पे आयटम इथून HRA एरियर्स घेऊयात। ओके। बिल ग्रुपमध्ये आपला जो रेग्युलर ग्रुप आहे त्या ग्रुपला सिलेक्ट करा आणि HRAची जी शीट आपण तयार केली आहे त्या शीटनुसार टोटल HRA जो आहे तो आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या नावापुढे न्यू अमाऊंटमध्ये टाईप करायचा आहे। त्यासाठी हेडिंगमध्ये डिफरन्सच्या पुढं जो चेकबॉक्स आहे त्याला आधी चेक करा। सर्वांच्या पुढे ते चेक असणं गरजेचं आहे। सर्व कर्मचाऱ्यांच्या पुढे हे चेकबॉक्समधून चेक करणं गरजेचं आहे। HRA डिफरन्सची ही शीट आपले तंत्रस्नेही मित्र DA डिफरन्स ग्रुपचे ॲडमिन अक्षय पतंगे सर यांनी ही शीट बनवली आहे। त्यांचे हार्दिक हार्दिक आभार। सर्व एम्प्लॉईजचे HRA एरियर्स इथं टाईप करून आपल्याला
सबमिट करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. तर हा होता एक शॉर्ट व्हिडिओ HRA एरियर्स आपल्या बिलामध्ये कसे ॲड करावे त्या संदर्भात. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.